2005च्या त्या काळ रात्री दिवाखाडीच्या परिसरात इतका दाट काळोख होता की स्वतःचा हातही समोर दिसत नव्हता. पण याच अंधारात मुंबईच्या टॅक्सी ड्रायव्हरसाठी मृत्यू टपून बसला होता याची कल्पना कोणालाच नव्हती. त्या काळी दिवा म्हणजे आजच्यासारखं गजबजलेलं शहर नव्हतं, तर खाडी आणि खारफुटीने वेढलेला एक निर्जन टापू होता, जिथे पोलीसही रात्रीच्या वेळी फिरायला घाबरायचे. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावरून भाडं मारणारा एक मध्यमवर्गीय टॅक्सी ड्रायव्हर, ज्याचं नाव विठ्ठल होतं. त्याला रात्री 1 वाजता 2 तरुणांनी दादरवरून दिवा स्टेशनसाठी गाठलं. विठ्ठलला वाटलं रात्रीची शेवटची खेप मारून चांगले पैसे मिळतील, पण त्याला हे माहीत नव्हतं की तो आपल्या आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघाला आहे. टॅक्सी जेव्हा शिळफाटा पार करून दिव्याच्या कच्च्या रस्त्यावर आली, तेव्हा मागच्या सीटवर बसलेल्या एका तरुणाने अचानक विठ्ठलचा गळा साखळीने आवळला. विठ्ठलने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्याच्या बरगडीत धारदार सुरा खुपसला. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला जाऊन धडकली आणि तिथेच विठ्ठलचा शेवट झाला. गुन्हेगारांनी विठ्ठलचा मृतदेह खेचत खाडीच्या त्या चिखलात नेला आणि वरून दगड बांधून तो पाण्यात ढकलून दिला. त्यांना वाटलं की भरतीचं पाणी मृतदेहाला खोलवर घेऊन जाईल आणि पुरावा कधीच सापडणार नाही. त्यांनी विठ्ठलची टॅक्सी घेतली आणि ती कळंबोळीच्या दिशेने घेऊन गेली, कारण त्या काळी टॅक्सीचे सुटे भाग विकण्याचा मोठा काळा बाजार तिथे चालायचा. पण या टोळीची ही पहिलीच वेळ नव्हती. गेल्या 2 महिन्यात दिव्याच्या खाडीत असे 3 मृतदेह सापडले होते, ज्यांची ओळख पटवणं पोलिसांसाठी अशक्य झालं होतं. ठाणे पोलीस या प्रकाराचा तपास करत होते, पण गुन्हेगार इतके हुशार होते की ते कधीच मोबाईल वापरत नसत आणि प्रत्येक हत्येनंतर गायब व्हायचे. इन्स्पेक्टर साळवी या केसवर काम करत होते आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली की हे सर्व मृतदेह एका विशिष्ट भागातच सापडत आहेत, जिथे दिव्याची खाडी सर्वात जास्त खोल आहे. एका रात्री इन्स्पेक्टर साळवी यांनी स्वतः टॅक्सी ड्रायव्हरचा वेश घेतला आणि दादर स्टेशन बाहेर गाडी उभी केली. त्यांचं नशीब बलबत्तर होतं, कारण त्याच 2 तरुणांनी साळवींच्या टॅक्सीत प्रवेश केला. गाडी जेव्हा शिळफाट्याच्या त्या निर्जन वळणावर पोहोचली, तेव्हा मागून साखळीचा आवाज आला. साळवी तयारच होते. त्यांनी गाडीचा जोरात ब्रेक मारला आणि मागच्या सीटवर असलेला गुन्हेगाराचा हात पकडला. गाडीच्या मागे दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या व्हॅनने त्याच वेळी चहूकडून वेढा घातला. पकडल्या गेलेल्या तरुणांपैकी एकाने कबूल केले की ते केवळ टॅक्सी विकण्यासाठी ड्रायव्हर्सना मारायचे आणि त्यांचे मृतदेह दिव्याच्या खाडीत फेकायचे, कारण त्यात चिखलाच्या पुरावे नष्ट होतात असं त्यांना वाटायचं. या घटनेनंतर संपूर्ण दिव्यात आणि मुंबईच्या टॅक्सी युनियनमध्ये एकच खळबळ माजली होती. ज्या खाडीला लोक फक्त मासेमारीसाठी ओळखायचे, ती खाडी एका किलिंग फील्डमध्ये बदलली होती. आजही दिव्याच्या त्या जुन्या रहिवाशांना विचारलं तर ते सांगतात की त्या रात्री विठ्ठल आणि इतर ड्रायव्हर्सचे आत्मे त्या खाडीकिनारी न्यायासाठी भटकत असायचे. पोलिसांच्या एका धाडसी कारवाईमुळे ही सिरियल किलिंग थांबली, पण दिव्याच्या खाडीने गिळलेली ती रहस्य आजही पाण्याच्या तळाशी दडलेली आहेत. आजही रात्रीच्या वेळी ते निर्जन रस्त्यावरून जाताना लोक आपली गाडी थांबवायला घाबरतात, कारण कोणाला माहीत अंधारात आजही एखादी सावली तुमची वाट बघत असेल. ही सत्य घटना आपल्याला आठवण करून देते की गुन्हेगारी कितीही खोल असली तरी कायद्याचे हात तिथपर्यंत पोहोचतातच, पण त्या प्रक्रियेत किती निष्पाप जीवांचा बळी जातो हे कधीच न भरून येणारं नुकसान असतं.